नमस्कार. मराठी कथा संमेलन सादर करीत आहे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित कादंबरी रानबोका भाग 11वा. सूर्य मावळतीकडे घसरू लागला नि वातावरणानं एकदम कलाटणी घेतली. सर्वत्र आनंद भरला. वारा चेकाळून दौड मारू लागला. दूरवर गेलेली पाखरं परत फिरली. त्यांचे थवेच्या थवे सुरल गावावरून शेजारच्या गावात उतरू लागले. गावात लग्नाची तयारी झाली. भटजीनं येऊन मांडवात मुक्काम ठोकला नि त्यानं आपल्या चेहऱ्याला सुपाचा आकार दिला होता. लोकांची धावपळ झाली होती. मोहनाचं हृदय धडधडत होतं. ती लाजून चूर झाली होती. तिचे गोरे गाल शरमेने लालेलाल झाले होते नि ती हरणासारखी बावरली होती. लक्ष्मी तिला सजवीत होती. ती एक एक दागिना मोहनाच्या अंगावर घालीत होती नि स्वतःच हर्षभरीत होत होती. आणि लक्ष्मीची ती गडबड पाहून मोहनाचं हृदय भरून येत होतं. ती मनात म्हणत होती, माझं लग्न होईल असं मला स्वप्नातसुद्धा वाटत नव्हतं, पण तो चमत्कार झाला आहे नि आजच मी एका मातब्बराची पत्नी होणार आहे. परंतु हा जो दुसरा चमत्कार मी पाहत आहे तो आगळाच आहे. आज माझी सवतच मला सजवीत आहे. याचा अर्थ काय? तमाशात नाचले, बदनाम झाले नि आज एका घरंदाजाची लेक ही लक्ष्मी मला दागिनं घालत आहे नि आनंदानं मोहरली आहे. हा चमत्कार नव्हे तर काय? म्हणून मी आता देवाकडे एकच मागणे मागते की देवा, असली सवत कोणत्याही स्त्रीला कधीच मिळणार नाही. ती तू मला दिली आहेस, तेव्हा हे प्रेम, ही माया नि हा आनंद असाच अखंड ठेव. आम्हा तिघात एक प्राण वास करीत आहे असं आम्ही नांदावं. आम्हाला सुबुद्धी दे. सूर्य मावळतीकडं कलंडला होता आणि भटजी मुहूर्त धरायला टपून बसला होता. आणि त्याच वेळी दगड्या भांदुलकर आपली गुन्हेगारांची फौज घेऊन सुरलचा डोंगर उतरत होता. आता त्यानं सुरल गाव जवळ करीत आणलं होतं नि तो जीवावर उदार होऊन दौड मारीत होता. आज बळी जातील तितकी माणसं आपली माणसं बळी द्यायची, पण आज सुरलकरांच्या अन्नात माती कालवायची असा त्यानं निर्धार केला होता. परंतु त्याचवेळी 5 फौजदारांनी 500 बंदुकीचा कणखर सापळा दगड्याभोवती लावला होता. त्याची दगड्याला मुळीच कल्पना नव्हती. सुरल गावात दहशतीचं वातावरण थैमान घालीत होतं. आज दगड्या बंडवाला गावात शिरणार नि रक्ताचे पाट वाहणार असं सर्वत्र लोक बोलत होते. बायका पोरं घराबाहेर पडत नव्हती. संभाजीचं हे लग्न म्हणजे एक भयंकर संकटच गावाला वाटत होतं. आणि गावातील लोकांचे काणवणलेले ते चेहरे पाहून संभाजीचं काळीज तुटत होतं. तो हैराण झाला होता. दगड्या डोंगर उतरून तळवटाला आला नि सुरल गावाकडे धुमाळीनं निघाला. तो निर्भान झाला होता. तो फक्त समोर पाहत होता. आणि एका ओघळातून भरकन 300 बंदुका एकाएकी त्याच्यावर रोखल्या गेल्या. त्या बंदुकांनी ते 300 पोलीस पाहताच दगड्यानं भरकन वळून पाहिलं नि त्याच वेळी 200 बंदुका एकाच वेळी आग ओकून थांबल्या. दगड्या माळावर उघडा पडला होता. त्याला आडोसाही नव्हता. तेव्हा दगड्या ओरडला, साले खाली पडा. मग सर्व दरोडेखोर माळाला पालथे पडले आणि एक फौजदार मोठ्याने ओरडला, दगड्या, आता धडपड करू नको. तुझ्या सभोवती 500 बंदुका सज्ज आहेत. जर तू हत्यार वर करशील तर आम्ही तुला आणि तुझ्या माणसाला बंदुकीच्या गोळ्यांनी भाजून काढू. तू शहाणा हो नि हत्यार खाली ठेव. उगीच आपल्या लोकांचे जीव खर्ची घालू नको. दगड्यानं विचार केला. तो चारी बाजूनं कोंडला गेला होता. आता तो पोलिसांचा वेढा फोडून बाहेर पडणं त्याला अशक्य होतं. आता आपला एकही माणूस पोलिसांची फळी फोडून जिवंत राहणार नाही अशी त्याची खात्री झाली. आणि त्यानं हत्यार खाली ठेवली नि हात उंचावून आपण शरण आलो असल्याचं सूचित केलं. लगेच पोलिसांनी घाई करून सर्व दरोडेखोरांच्या मुसक्या बांधल्या.
दगड्याला 2 बेड्या ठोकल्या. दरोडेखोरांच्या हत्यारांचे भारे बांधून त्यांच्या डोकीवर दिले. नि सर्व दरोडेखोरांची दावण घेऊन पोलीस तालुक्याची वाट चालू लागले. एक फौजदार काही पोलीस बरोबर घेऊन सुरल गावात गेला नि सर्व लोकांना म्हणाला, आता कोणी घाबरण्याचं कारण नाही. दगड्यासह सर्व रानबोके आमच्या हाती लागले आहेत, तेव्हा तुम्ही हे लग्न आनंदात पार पाडा. ते ऐकून लोकांना हुरूप आला. सर्वत्र आनंदी आनंद झाला. सारा गाव मांडवात एकवटला आणि सर्वांनी संभाजी नि मोहना यांच्यावर तांदूळ टाकले. मग पंगत पडली. नि पुंडलिक वरद हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम अशी एकच गर्जना करून गावानं गाव जेवणाचा फडशा पाडला. नंतर वरात निघाली नि गावातून फिरत फिरत आली नि नवरा नवरी लगीन घरातील देवाच्या दर्शनासाठी घरात गेली. तेव्हा मोहना अप्रतिम भासत होती. तिच्या कपाळी ते बेगडी बाशिंग झगमगत होतं. तिला लक्ष्मीनं थांबवली नि मिठी मारली नि भावनावश होऊन तिनं मोहनाच्या कपाळी चमचमणाऱ्या बाशिंगावर आपले कोमल होठ टेकून ती म्हणाली आणि मोहनाच्या डोळ्यातून आनंद अश्रूची धार तिच्या गालावर घरघळली. संभाजी सुखी झाला, मोहना सुखी झाली आणि लक्ष्मी संतुष्ट झाली. मोहनानं देवाऱ्यापुढं डोकं ठेवलं नि गरकन वळून लक्ष्मीच्या पायावर बाशिंगासह डोकं ठेवलं. तेव्हा लक्ष्मी आनंदानं भारावली होती नि तीही आनंद अश्रू ढाळीत होती आणि संभाजी सर्व काही पाहत होता. दुपार झाली होती. वैशाखातील ऊन मी म्हणत होतं. त्यानं धरणी भाजून काढली होती. पाखरं पांगुळली होती नि माणसं धापा टाकीत होती. एक एसटी ची मोटार कराडकडे धावत होती नि त्या एसटीनं संभाजी, लक्ष्मी नि मोहना ही तिघं कराडला निघाली होती. एकाएकी एसटीचा वेग कमी झाला. पुढं सडकचं काम चालू होतं. हाडकुळी माणसं उघडी बोगडी होऊन खडी विस्कटीत होती. त्यात नामा नेर्लेकराचा साडा फडच काम करीत होता. धोंड्या सोंगाड्या हातात लाल बावटा घेऊन एकतर्फी वाहतुकीचे नियंत्रण करीत होता. सर्व तमासगीर घामानं डबडबले होते. ती एसटी हळूहळू पुढे गेली नि गपकन थांबली. मोहनानं धोंड्याला ओळखला नि संभाजीला म्हणाली, अहो, हा पहा धोंड्या. संभाजीनं हाक मारली, धोंडीराम इकडे ये. तसा तो पुढे गेला. संभाजी मोहना यांना पाहताच त्यानं इतरांना हाक मारली नि ते सर्व तमासगीर एसटीच्या खिडकीजवळ आले. संभाजीनं विचारलं, काय धोंडीराम, बरं आहे का? आनंद हाय सरकार, धोंड्या बोलला. नामा केविलवाना चेहरा करून मोहनाकडे पाहत होता. संभाजी धोंड्याला म्हणाला, अर धोंडीराम, तुमचा तमाशा कुठं हाय? ह्यो काय ह्या सडकवर? धोंड्यानं उत्तर दिलं नि त्याच वेळी अडवून पडलेल्या सर्व मोटारीचे कर्ण एकदम वाजू लागले. धोंड्यानं खून करून संभाजीच्या एसटीला वाट दिली आणि ते सर्व तमासगीर त्या एसटीकडे पाहत उभे राहिले.